आत्ताच आपण सगळ्यांनी जीवनधारा हॉस्पिटलला व्हिजिट केलेलं आहे. सो तुम्हाला फक्त एक 2 शब्दात काहीतरी सांगायचं की तुम्हाला काय वाटलं आहे आपण म्हणजे कुठल्या फिलिंग्स तुमच्यामध्ये आले म्हणजे कसं तुम्ही इमोशनल झाला आहे तर मग कुठले नॉलेज तुमच्यामध्ये आले ते थोडंफार काहीतरी सांगून बघा. येस, काय ते तुम्हाला वाटलं काय शिकायला भेटलं आहे का तुम्हाला? हॉस्पिटलमध्ये आल्यावर म्हणजे कसं पेशंट्समध्ये ट्रीट करतात आणि म्हणजे ते नॉलेज मिळालं आणि इन्फॉर्मेशन पण मिळाली की आल्या ते कोणत्या वॉर्डमध्ये घालतात वगैरे ते त्यांनी सगळं सांगितलं. व्हेरी गुड. येस, म्हणजे कुठल्याही पेशंटला आपण डिरेक्टली ICUमध्ये नेत नाही. खरंच आय सी यूमध्ये ॲडमिट करण्याच्या एबल आहे की नाही आहे तर ते सगळं आधी आपण ठरवत असतो है ना. बाय टेकिंग इट्स वॉट बेटा व्हायटल्स, काय वर्ड यूज केलं आपण आज? व्हायटल्स यूज केलेलं आहे. येस बेटा. मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग होऊ शकते. मेंटली डॉक्टर्स नाही अगदीच बरोबर. मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग होणं फार गरजेचं आहे. येस, स्पेशली ICUवालेचे डॉक्टर्स अगदीच. अँड वन मोर थिंग, पेडियाट्रिक्सवाले सगळ्यात टफ जे आहे तर ते पेडियाट्रिक्समध्ये जातात. पेडियाट्रिक्स व्हेरी टफ. सर अजून बाळा अजून काय शिकले असं जनरल? Machines, different types of using. Which are the different types of instruments or you can say the machines which are used in casualty or in ICU also, right? The injections also, right? अजून काय शिकलात बेटा तुम्ही? इन्स्ट्रुमेंट्स अरेंजमेंट्स काय थोडं जवळ या. good experience for next future hospital. येस, म्हणजे की एक एक्सपिरियन्स आलेला की हॉस्पिटलमध्ये एक्झॅक्टली काय असतं ते है ना. अजून काय बेटा? अजून काय वाटलं? काय OT मध्ये डायरेक्ट जाऊ शकतो. OTमध्ये का नाही बेटा? कारण तिथे काय मायक्रोस्कोप इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात तर त्यामुळे. ओके, अजून काय अरेंजमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आहे. अगदीच बरोबर. इन्स्ट्रुमेंट कोणता पण कुठे पण ठेवलेला नाही आहे. प्रत्येक पेशंटकडे एक त्यांनी आहे ना एक मॉनिटर ठेवलेलं आहे. त्याचे जे काही एका पेशंटला लागणार आहे ICUमध्ये बघा तुम्ही हे सगळं आहे. प्रॉपर इंजेक्शन्स वगैरे एक प्रॉपर जे तर क्लासिफिकेशन केलेलं आहे है ना. अजून काही आहे? प्रॉपर प्रिकॉशन्स काय असणार आहे? OTशी रिलेटेड, एक्सरेशी रिलेटेड है ना. विच फिमेल्स दे आर नॉट अलाउड बेटा इनसाइड एक्सरे. द प्रेग्नेंट फिमेल्स दे आर नॉट अलाउड आहे. येस. अजून काही? जनरल वॉर्ड. येस, डॉक्टर स्टाफ त्यांनी ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. त्यांना सगळे जे पण काही प्रोसिजर्स असतात त्याला प्रोसिजर वर्ड बोलतो बेटा. इवन रायल्स ट्यूब टाकणे दॅट असणार आहे. कॅथेटर असणार आहे. हे एकदम एक सायन्स तर आहेच बट ना त्याच्यामध्ये आर्ट पण आपण बोलतो ते प्रॉपर त्यांना माहीत पाहिजे असतं. कारण अदरवाईज कॅथेटर पण टाकताना जेव्हा युरेथ्रामध्ये कॅथेटर टाकलं जात असतं तर जे पेशंट असते त्यांना इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. बिकॉज ऑफ इंजुरी युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे तिथे ते हे सगळं शिकवलं जात असतं. पण शिकवताना आपण किती याच्याने आपण शिकतो आहे ते फार महत्त्वाचं आहे. मेडिकल फील्ड अशी आहे बेटा जर तुमच्याकडे नॉलेज असेल इथे ना फक्त सर्टिफिकेट किंवा डिग्री बोलतो ना आपण डिग्री सर्टिफिकेट मिळण्यापुरतं तुम्ही स्टडी करणं हे काहीच नाही. तुम्हाला मिळून जाईल पास होण्यापुरते मार्क्स मिळून जातील पण पुढे जे आहे तर ते तुमचं नॉलेज चेक केले जात असतात. जर तुमच्या हाताला गुण असतं असं बोलतो ना हाताला गुण आहे जर तुम्हाला हे सगळे टेक्निक्स माहीत असेल तर तुमचं फील्ड जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल होणार. अदरवाईज मग सक्सेसफुल नाही होत आहे पण है ना. सो नॉलेज फार नेसेसरी आहे. म्हणून बेटा अभ्यास करताना जे तर आपण फक्त पास होण्यापुरता आपण अभ्यास नाही करायचा आहे. जे काही आहे आता जे आपण बोलतो ना की जे नीटचं आपण आपल्याला सगळ्यात मोठा पहिला जो आहे जो स्टेप आहे इट इज वॉट द गिविंग नीट एक्झाम. जर आपण नीट एक्झाममध्ये प्रॉपरचं पास झालो असणार व्यवस्थित तर आपल्याला पुढे मग खूप वेळ आहे आयुष्य पडलेलं आहे एकदम डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी बरोबर. पण पहिला आपला पाया कोणता आहे बेटा? फर्स्ट स्टेप इट इज टू पास टू गेट गुड मार्क्स इन एंट्रन्स एक्झाम दॅट इज द नीट एक्झाम है ना. चालेल. अजून कुणाला काही सांगायचं आहे? श्रेया बोलू. We studied about different diseases which are to the patients. Yes. We have studied one word, hypoglycemia. We have studied that to get hypoglycemic patients. What better? Okay. Dextrose है ना. Dextrose इंजेक्शन ते द्यायचं आहे. अजून काय स्टडी केलं तर निमोनिया आपण स्टडी केलेला आहे है ना. एक ट्युबरक्युलोसिस होता. मीन्स देर आर सम डिसीजेस विच आर कम्युनिकेबल अँड विच आर नॉन कम्युनिकेबल. तुम्हाला आठवते आपल्याला त्या एका वॉर्डमध्ये जायला नाही बोलले ते का बेटा? कारण तिथे जे आहे ते कम्युनिकेबल डिसीजवाला पेशंट होता. कम्युनिकेबल डिसीज मीन्स वॉट बेटा? विच कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन पेशंट टू अनदर है ना. सो दॅट इज कम्युनिकेबल डिसीज. ओके, छान वाटलं ना.
थँक्यू